तर कसबा गणपती जो महाराष्ट्राचा पहिला ग्रामदैवत गणपती आहे त्याचं मोठं विसर्जन घाटावरती आता कसबा गणपती अरे मुलांना नाम घ्या रे, मुलांना नाम घ्या. अरे त्याच्या मागे सारखं हॅलो चालू कर. हे अरे चलो गणपती आणि अशा प्रकारे पुण्याचा पहिला गणपती ग्रामदैवत श्री कसबा गणपती ह्याचं विसर्जन हौदात झालेलं आहे. पाताळेश्वर ह्या हौद आहे बरोबर झेडबीच्या खाली त्याचं विसर्जन आता होत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यकर्ते यांनी बरोबर 3:48 श्री कसबा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. जर पाहायला गेलं तर वेळेपूर्वीच हे विसर्जन पार पडलेलं आहे. दरवर्षी हे विसर्जन 4:30 ते 4:45 दरम्यान होत असतं, मात्र यावर्षी विसर्जन हे लवकर झालेलं आहे. यावर्षी मानसोता गणपती मंडळांचा एक लवकर मानाचे गणपती हे विसर्जन होतील त्याप्रमाणेच हे विसर्जन पार पडत आहेत. मात्र यापूर्वी पाहायला गेलं तर मोठे वाद देखील झाले होते मानाच्या मंडळाने इतर प्रशासकीय मंडळांमध्ये आणि त्यामुळे या वादांचं रूपांतर पण मोठ्या प्रमाणात झालं आपल्याला पाहायला मिळालं. तसंच पाहायला गेलं तर तुम्ही आता यावर्षी वेळेत पूर्ण करणं हे एक मोठं टार्गेट होतं. गेल्या वेळेपेक्षा आपण आधी या ठिकाणी विसर्जन केलं. गणेशोत्सव खूप चर्चा झाली. खरं तर सांगतो मला आता नाही काय बोलताय ते अशी शब्दात नाही व्यक्त करत. दादा यावर्षी अनेक आपण कायमस्वरूपी राहावा यासाठी त्यासाठी तुम्ही काय बोलाल? ही दैदिप्यमान परंपरा आहे. 133 वर्षाचा गणेशोत्सव हा पारंपरिक प्रबोधनपर आणि विसर्जन मिरवणूक ही देखणी व्हायला पाहिजे हे आम्हाला सतत वाटत असतं. वेळेचं नियोजन खूप चांगलं केलेलं होतं. त्या पद्धतीने वेळेत गणपतीचं विसर्जन फक्त पहिला मानाचा नाही तर सगळ्या मानाच्या गणपतींचं वेळेपूर्वीचं आगमन अल्का टॉकीज चौकात झालेलं आहे. खरं तर 4 महिन्याचा अथक परिश्रम सगळे कार्यकर्ते आम्ही मिळून करत असतो. हा पुण्याचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. आत्ता बाप्पाचं विसर्जन झाल्यावर एकदम असं रितेपणा येतो आणि मग बोलता येत नाही काही.
पण यावर्षी खूप मतमतांतर, खूप आरोप झाले. आम्ही न बोलता कृतीतून आम्ही आणि सर्व पुणेकरांनी उत्तर दिलेले आहे. अलोट गर्दी 10 दिवस होती. शासन आणि प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली होती. मी सगळ्यांचे आभार मानतो, विशेषतः तुम्हा लोकांचे आभार मानतो की नेमकं काय दाखवायचं हे तुम्ही दाखवलं. आणि हा उत्सव असाच पारंपरिक आणि प्रबोधनाचा व्हायला पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. मी गणरायाला तेच मागणं मागितलेलं आहे. मतांतर असून देत म्हणून मनभेद होता कामा नाही. मंगलमूर्ती असा माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही नियम यावर्षी काही केलेला नव्हता. CP सरांनी काही गाईडलाईन प्रस्तुत केल्या ज्या, परंतु त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही वेळेकडे लक्ष देणार आहोत. सदस्य संख्या असतील, पथक संख्या असेल, याच्याकडे आमचं काही फारसं लक्ष राहणार नाही. पण तुम्ही जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये गणपतीचं विसर्जन कसं करता येईल त्या बाबतीत त्यांनी मात्र आम्हाला निश्चित सांगितलेलं होतं. आणि आम्ही त्या वेळेत काय आहे, ही काही पथकाची मिरवणूक नाही आहे, ही गणपतीची मिरवणूक आहे. त्याच्यात आपण आपली संस्कृती, आपली परंपरा याचं दर्शन घडवत असतो. त्यामुळे किती पथकं आहेत ह्याच्यावरनं जो एक वेगळा वाद होता. एक आहे असं काही जणांचं म्हणणं होतं की पथक जास्ती असल्यामुळं मिरवणुकीला वेळ लागू शकतो, परंतु हे आम्ही दाखवून दिलं की 3 पथकं जरी असली तर आम्ही वेळेपूर्वी आम्ही मिरवणूक संपन्न करू शकतो. पण यावर तुमची तंत्रज्ञान होती, वेगळा निर्णय घ्यायचा. काय सांगाल त्यामध्ये? आता मंगलमूर्ती मोरया सगळं चांगला आनंदात झालेला आहे. पण खरंच हा उत्सव साजरा करू आपण वाद होऊन देत, पण विसंवाद होता कामा नये हे मात्र आमचं म्हणणं आहे. पुढच्या वर्षीचं नियोजन सगळे मिळून वेगळ्या बैठकी न घेता सगळ्यांच्या एकत्र आपण बैठकी घेऊ.